पक्षाचे तालुका अध्यक्ष व माजी पंचायत समिती सदस्य निरंजन भाऊ पावडे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहामध्ये साजरा। नांदेड जिल्ह्यातील अनेक मान्यवरांनी व विविध क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा। यावेळी प्रमुख उपस्थिती माजी आमदार हनुमंत पाटील बेटमोगरेकर, जिल्हा अध्यक्ष काँग्रेस, माजी आमदार माधव पाटील जवळगावकर, अब्दुल सत्तार माजी महापौर, ॲडव्होकेट निलेश पावडे, आनंद पाटील चव्हाण माजी उपमहापौर, केदार पाटील साळुंके सरचिटणीस प्रदेश काँग्रेस, राजेश पावडे, विठ्ठल पावडे, सत्यपाल सावंत, प्रफुल्ल सावंत, अब्दुल गफार उपमहापौर, मनसेचे नेते विनोद पावडे व विविध राजकीय व अनेक मान्यवरांनी निरंजन भाऊ पावडे यांना वाढदिवसाच्या दिल्या भरभरून शुभेच्छा। माजी आमदार व काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष हनुमंत पाटील बेटमोगरेकर यांनी माजी पंचायत समिती सदस्य निरंजन पावडे यांना शुभेच्छा देताना, एक अतिशय मेहनतीचा, धडाडीचा, कष्टाळू कार्यकर्ता हे निरंजन पावडे आहेत, त्यांच्या कार्याची दखल काँग्रेस पक्ष निश्चित घेणार असे गौरवोद्गार काढून त्यांच्या कार्याची प्रशंसा केली। माजी आमदार माधव पाटील जवळगावकर यांनी निरंजन पावडे हे जिल्हा परिषदचे सदस्य म्हणून लोकांच्या शुभ आशीर्वादाने निवडून येवोत, मी सदैव त्यांच्या पाठीशी आहे। सर्वांच्या सुखात दुःखामध्ये सामील होणारे युवा नेतृत्व ते आहेत। काँग्रेस पक्षाला त्यांनी मोठ्या मजबूतीने वाडी व सर्व भागामध्ये उभा केला आहे। त्यांची कार्याची दखल व नोंद पक्ष घेईल व त्यांना भावी जिल्हा परिषद सदस्य म्हणून ते निवडून येवोत, ह्याच मी वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देतो असे गौरवोद्गार माजी आमदार माधव पाटील जवळगावकर यांनी निरंजन भाऊ पावडे यांना शुभेच्छा व आशीर्वाद देताना आपल्या भावना व्यक्त केल्या। पहा फक्त HRD न्यूज चॅनल, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। सर्वांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा। आणि आज आमचे तालुका अध्यक्ष माजी पंचायत समिती सदस्य निरंजन यांचा गुरुपौर्णिमेच्या दिवशी वाढदिवस आलेला आहे, त्याबद्दल त्यांना पण वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा आणि येणाऱ्या राजकीय वाटचालीबद्दल पण खूप खूप शुभेच्छा। एवढंच बोलतो। गुरु म्हणून आपण शिष्याला काय आशीर्वाद देणार? राजकीय आशीर्वाद, येणाऱ्या राजकीय जीवनामध्ये त्यांना यश मिळो एवढीच मी यावेळी ईश्वरचरणी प्रार्थना करतो। दादांचा वाढदिवस आहे, काय सांगाल त्याबद्दल? आज निरंजन भाऊचा वाढदिवस आहे। वाढदिवसाच्या निमित्ताने मी माझ्या परिवाराच्या वतीनं, माझ्या हदगाव हिमायतनगर मतदारसंघाच्या वतीनं खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो। आणि गेल्या 10 वर्षापासून काँग्रेस पक्षाचं कार्य काम या भागामध्येच नाही, या नांदेड उत्तर मतदारसंघामध्ये अतिशय सक्रिय, लोकांच्या सुखादुःखामध्ये धावून जाणारा हा युवा नेतृत्व आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मी एवढ्याच शुभेच्छा देतो। त्यांनी आता तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्षसुद्धा आहेत आणि ग्रामपंचायतसुद्धा त्या ठिकाणी त्यांनी लढवली, ग्रामपंचायत समितीसुद्धा लढवली। भविष्यामध्ये हा एरिया माझ्या मते
वाडीमध्ये येते आणि वाडी ग्रामपंचायत येते आणि ग्रामीणमध्ये येते. मी माझ्या वतीनं मनापासून शुभेच्छा देतो की पुढचे भावी जिल्हा परिषदच्या सदस्य म्हणून सुद्धा त्यांची त्या ठिकाणी लोकांच्या आशीर्वादाने निवडून त्या ठिकाणी नेमणूक हो अशी मी शुभेच्छा देतो. परत एकदा वाढदिवसात त्यांना शुभेच्छा देऊ. आज गुरुपौर्णिमा आहे. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने शिष्यांना शुभ आशीर्वाद म्हणून काय देणार? ठिकाणी मी सांगितलं जिल्हा परिषद आणि भविष्यामध्ये जे काही जेव्हा निरंजनला त्या ठिकाणी कुठल्याही काम करत असताना अडचणी त्यावेळेस खंबीरपणे पाठीशी उभा राहण्याची निमित्ताने सांगतो. हमारे तालुका अध्यक्ष निरंजन पौड़े को पहले तय दिल से मेरी फैमिली की ओर से मुबारकबाद देता हूँ, क्योंकि जिस तरह से हमारे तालुका अध्यक्ष जो जन्मदिन मनाए और जन्म के दिन की मुबारक और आगे इनका दिन अच्छे गुजरे, पॉलिटिकल जो उनको बेनिफिट मिले, क्योंकि हमारे पीरियड में मेरे विधानसभा के पीरियड में निरंजन पौड़े का काम अच्छा रहा और एक अच्छा कार्यकर्ता है और लोगों के बीच में जाके काम करने वाला कार्यकर्ता है. लोगों ने भी खास कर कार्यकर्ता को देखकर आगे इनके आगे के लिए शुभेच्छा देता हूँ. फिर एक बार निरंजन पौड़े को दिल की गहराई से मुबारकबाद देता हूँ. आमचे सहकारी निरंजनजी पावडे माजी पंचायत समिती सदस्य, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष यांच्या वाढदिवसाच्या काँग्रेस पक्षाच्या वतीनं आदरणीय खासदार रवींद्र चव्हाण यांच्या वतीनं माझ्या कुटुंबियाच्या वतीनं लाख शुभेच्छा देण्यासाठी आम्ही सर्व सहकारी जमलेलो आहोत. आणि एक छानाचा कार्यकर्ता, अतिशय मेहनती, पक्षासाठी जीव ओतणारा कार्यकर्ता, त्याची नोंद निश्चितपणानं काँग्रेस पक्षाकडून घेतल्या जाईल. आणि अतिशय तळमळीचा कार्यकर्ता असल्यामुळं आम्ही सर्व आज जरी आखाडीचा दिवस, गुरुपौर्णिमेचा दिवस असतानासुद्धा सर्व सण सोडून त्यांच्या वाढदिवसासाठी आम्ही सर्व जमलेलो आहोत. आणि पुन्हा एकदा आणि निश्चितपणाने त्यांच्या या कार्याची नोंद काँग्रेस पक्ष निश्चितपणाने घेईल. हेच आजच्या या वाढदिवसाच्या निमित्ताने मी त्यांना लाख शुभेच्छा देतो. धन्यवाद. साहेब आज वाढदिवस आहे साहेब. मी निरंजनराव पावडे तालुका अध्यक्ष आणि माजी पंचायत समिती सदस्य यांच्या वाढदिवसानिमित्त खासदार रवींद्र चव्हाण आणि काँग्रेस पक्षातर्फे शुभेच्छा देतो. आणि त्यांच्या कार्याची नोंद काँग्रेसला आहेच, त्यांच्या पुढे सुद्धा यांना अशीच उत्तरोत्तर प्रगती हो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आज नांदेड तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष निरंजनजी पावडे यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्त जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष हनुमंतरावजी पाटील बेटमोगरेकर सह आम्ही सर्व त्यांना शुभेच्छा देण्यासाठी इथं उपस्थित झालो. त्यांना आज गुरुपौर्णिमा आहे, अशा शुभ दिनी त्यांचा वाढदिवस आलेला आहे. त्यानिमित्त मी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीनं महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस केदार पाटील साळुंके त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. लहाने बंधू तालुका अध्यक्ष निरंजन पौड़े यांच्या वाढदिवसानिमित्त आज आपण सगळेजण जमलो आहोत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आनंदराव चव्हाण साहेब, जिल्हा अध्यक्ष पाटील केदार सोळंके, अनुसूचित विभागाचे स्वतः सर्व मंडळी आज वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर सामाजिक कार्य करण्यामध्ये निरंजन पौड़े खंड आहे. त्यापुढे त्यांचे आयुष्य लाभो आणि काँग्रेसची सेवा त्यांच्या हातून करू ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आज आमचे चेअरमन दादाराव पौडेसुद्धा इथं उपस्थित आहेत. सर्व पौडेवरचे लोक मिळून आम्ही त्याचा वाढदिवस साजरा करत आहोत. सर्वजण आलात त्याबद्दल पाहुणे मंडळी आणि त्याच्याबद्दल त्याचे आभार. निरंजनचं कार्य असं